आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापुरातील नामांकित शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण समोर आल्यानंतर झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे। यावर सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन बदलापूर आंदोलनातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा करून निवेदन सादर केलं। यावर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने या संदर्भात निर्णय घेण्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे। याबद्दल आशिष दामले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आभार मानलं असून त्यांच्याकडून बदलापूरच्या आंदोलकांना दिलासा मिळेल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला। बदलापूरमध्ये आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले, जे आंदोलक होते त्यात प्रामुख्याने पालक, सर्वसामान्य नागरिक, महिला, तरुण, तरुणी आणि पत्रकार हे लोक आंदोलनात सामील होते। हे आंदोलन हे उत्स्फूर्त रिॲक्शन होती, उत्स्फूर्त आंदोलन होतं आणि त्याच्यानंतर जे काही गुन्हे दाखल झाले त्याच्यामुळे त्या आंदोलकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जायला लागत होतं। परवा त्या सगळ्या आंदोलकांनी माझी भेट घेतली आणि अगदी म्हणजे त्यांचा त्रास बघून मलाच वाटलं की एका चांगल्या गोष्टीसाठी या सगळ्यांनी आंदोलन केलं आणि आता तो जर विषय संपलेला आहे, आंदोलकांची मागणीच ही होती की त्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे, जी आता झालेली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आता त्यांच्यावरचे गुन्हे आणि त्यांना जो नाहक त्रास होतोय हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि म्हणूनच आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची भेट घेतली। यांना सगळ्या गोष्टी यांच्या दादांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्याच्यानंतर दादांनी सांगितलं की ताबडतोब आजच्या आज कॅबिनेटमध्ये हा विषय राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी चर्चा करून ताबडतोब या विषयावर त्यांच्याशी चर्चा करून यांच्यावरचे गुन्हे कसे मागे घेता येईल ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असं त्यांनी आश्वस्त केलं। निश्चितपणाने मला वाटतं की पुढच्या काही दिवसाच्या आतच या आंदोलकांना दिलासा मिळेल आणि यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जातील। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।